स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव हाही संघ आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेत ओपन गावस गटातून तो मात्र क्वार्टर फायनल जिंकत बक्षीस पात्र झालेला आहे. बबलू कामकरने ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती ती फार कमालीची होती. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. पहिल्या चेंडूवरती चौकार होतोय. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडला. ते टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होतं. दिलीप वर्मा इन ऍक्शन आपण पाहतोय. याचा आयकॉन क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, विकेट येईल, गुडघा टिकवत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती आपण पाहिलं तर मिडल होत नाही. आयकॉनला इथे आउट व्हावं लागतंय. दिलीप वर्मा माघारी परततोय. बिग विकेट गॉन. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती अनिकेत रोडेंना विकेट मिळते. फलंदाज आउट बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट आपण पाहिले तर इथे फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होते. अनेक अतिथी मान्यवर इथे आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. चेअरमन दीपक शेठ मांडेकर, शरद भाऊ मांडेकर उपस्थित होत आहेत. सर्वच अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. बाळासाहेबजी पडोळ उपस्थित होत आहेत. आपलं देखील श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आंबेठाणचे ग्रामस्थ दीपक भाऊ, शरद भाऊंना विनंती आपण व्यासपीठात या. व्यासपीठातून सामन्याचा आनंद घ्या. आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. आयोजक कमिटी त्यांचं देखील फार मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. शरदभाऊ मांडेकर असतील, चेअरमन दीपकभाऊ मांडेकर असतील, बाळासाहेबजी पडोळ आहेत, उद्योजक कुलदीप शेठ पडोळ आहेत, संतोषभाऊ दवणे, अमोलभाऊ दवणे, सर्व आयोजक मंडळी सातत्याने ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. उद्योजक कुलदीप शेठ पडोळ, शरदभाऊ मांडेकर, संतोषभाऊ दवणे, चेअरमन दीपक शेठ मांडेकर, विशाल शेठ मांडेकर, गणेश शेठ चव्हाण, रुपेश शेठ मांडेकर, संतोषभाऊ काकरे, बंटीदादा मांडेकर, निखिलभाऊ मांडेकर, गणेशजी घाटे, चेतनजी पडवळ, विनायकजी भालेराव, दीपकजी बोराडे, मायकलजी मांडेकर, गुरुदेव घाटे, रविभाऊ मांडेकर, विनायक चव्हाण, संदेश मोहिते, शशी मांडेकर, निखिल घाटे, अनुराग मांडेकर, राकेश मोहिते या सर्वांचं फार मोठं मोलाचं सहकार्य श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण ग्रामस्थांच्या वतीनं आंबेठाण चषक 2025चा देखणा सोहळा समोर खेळलाय. फटका चांगला आहे. दत्ता पवार, टी फॉर डेंजरस. दत्ता पवारची पॉवर. बॉल मात्र जाईल लंबन सीमा रेषा पार. धावा मिळता 4. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 8 धावा लोपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर इथे गमवली. पहिले षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. ओव्हर पिच चेंडू होता. फुल ऑफ लेनचा अनिकेत रोडेचा दत्ता पवारसाठी आपण पाहिलं तर एक टॉप बॉल होतो. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते टाकला होते. आंबेठाण चषक 2025 मध्ये आपण पाहतो याचा आयकॉन दत्ता पवारला आपण पाहतोय. काल ओपन खुल्या गटातून आपण दिलीप वर्मा, दत्ता पवारला पाहिलं. आज याचा आयकॉन या स्पर्धेत आपण पाहिलं तर खेळत आहेत. तळेगाव टीम कडनं हे 2 खेळाडू आयकॉन म्हणून आपल्याला स्पर्धेत पाहायला मिळत आहेत. अनिकेत टू दत्ता. शॉर्ट पिच चेंडू होता. उसळणारा चेंडूला स्लॅश केलंय. बॅकफूट पॉइंट थर्ड मॅनच्या अगदी मधोमध चेंडूला आपण पाहिलं तर कट केलंय आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. दत्ता पवारच्या बॅटमधून खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय फलंदाजीचं झंझावत इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. षटक क्रमांक सुरू आहे अनिकेत रोडेचं. यावेळेचा चेंडू होता. पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी करतोय सचिन गाडू पिल्या आणि चेंडू मात्र अडवलाय. अजित सातकर फार वेगाने येतोय. वेगवान
धावतोय पळतोय आणि चेंडूला अडवतोय तोपर्यंत धावा रोखला आता 2 धावा पॉवर प्लेचं पहिलं षटक संपेल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती 1 गडी बाद 14 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिले ते सुरू आहेत. गोलंदाजी देखील इथे आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धावा त्या मात्र धावपल होत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिले तर सुरू आहे. पॉवर प्लेचं P1चं षटक संपलं आता P2चं षटक देखील इथे आपण मैदानात पाहणार आहोत. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित समस्त ग्रामस्थ आंबेठाणकरांचे एक सुंदर आणि अगदी डोळे दिपवणार आयोजन नियोजन आपण पाहतोय. लाखो रुपयांची बक्षीस आहेत, भरघोस पारितोषिक आहेत, 5 इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आहेत, 9 स्पोर्ट्स सायकल आहे आणि पुणे जिल्ह्यातून चर्चित असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्याने पाहतोय. आंबेठाण चषक 2025चा एक देखणा देदीप्यमान भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. याची डोळा टेनिस बॉल क्रिकेटचा कुंभमेळा आजचा शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस. पहिलाच बॉल कार्तिक नवले इथे आपण पाहिले तर गोलंदाजच्या मार्क होत आहे. याचा ऐकून तो संघात आपण पाहिले तर इथे समाविष्ट होतोय. धावपल कोती धावा 14 धावा 1 गडी बाद 14. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला एक्स्ट्रा कव्हरला एक जोरदार फटका. चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. प्रयत्न करण्याचा कोणताच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. षटकारा पाठोपाठ 4 धावा येत आहेत. चौकार हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 1 गडी बाद 24 धावा 24 रन लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय आणि एक जबरदस्त बॅटिंग करते फलंदाज बबलू कामकर. 3 चेंडू 10 धावा. कार्तिक नवले रनवे मध्ये थोडंसं अडतवतोय, अडथळा निर्माण होतो आणि तोपर्यंत पंच इथे आपण पाहिलं तर कळत आहेत. मृत चेंडू एक टेट बॉल देखील आपण पाहिलं तर येते. 24 धावा धावपल कोत आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवली. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडतोय. चेंडू विकेट किपर अशुभ भंडलकर अडवत आहे तोपर्यंत एक टॉप बॉल येतोय. एक निर्दय चेंडू देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावपल कोत आहेत. 1 विकेट आपण पाहिले तर गमवली. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले तर सुरू आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे इथे आपण पाहिले तर बदलतायत. 1 गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहेत आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजी आपण पाहतोय कार्तिक नवलेकडनं. 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 25 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. 25 धावा त्या मात्र धावपल कोटी बनवल्या जात आहेत. कार्तिक नवले 5 चेंडू 10 खर्च करतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे सचिन गाडू अडवतोय. फेकी करेलला रनआउटची संधी आणि फेकी थोडीशी अस्वस्थ आहे. बॅकअप केला जाईल तोपर्यंत कोणतीच धाव देखील आपण पाहिले तर येताना पाहायला मिळते. एक टॉप बॉल येते. एक निर्दय चेंडू आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा.
षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण इथे पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे तोंड मात्र संपला आहे. एक गडी बाद 25 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेची 2 षटक इथे आपण पाहिले तर समाप्त होत आहेत. 25 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिले तर गमवलं आहे आणि पॉवर प्लेचे 2 षटकात एक जबरदस्त बॅटिंग इथे आपण मैदानात पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहेत. सेमीफायनलचा दुसरा दगदगता थरार तो देखील आपण इथे पाहतोय. अनिकेत रोडे पहिल्या षटकात 14 धावा त्यानं खर्च केला. एक विकेट त्यानं मिळवली आणि इथे विनय शेठ, उत्तमदादा गाडे पाटील स्पोर्ट्स क्लब तळेगाव या संघाला रोखण्यासाठी त्याचे अथक प्रयत्न परिश्रम तो इथे आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. परंतु बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर प्रचंड तगडी आहे, ताकदवान आहे. फलंदाजी स्टारकास्ट मोठी आहे. फुल टॉस चेंडू मिड आपला क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक टॉप बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. 25 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. सूर्यकांत आरगडे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. अनिकेत रोडेचा पहिला टॉप बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. टप्पा पडतोय, विकेट किपर अडवतील, पंच कळतायत. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतोय. मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी ट्रॉफींचे सौजन्य केले प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्व वैभव शेठ चव्हाण, प्रतितेश उद्योजक उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. 26 धावा धावफलक होत आहे. ती कडी बाद. षटक क्रमांक 3 टप्पा पडतो, उसळणारा चेंडू होता. विकेट किपर अडवतायत इष्टांच्या पाठीमागे अशुभ बंडलकर. आपण पाहिलं तर खूप चांगली विकेट किपरिंग आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे पुन्हा एकदा अनिकेत रोडेचा या षटकातील दुसरा टॉप बॉल तो मात्र इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची 6 ओव्हरची मॅच. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. टप्पा पडलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सर्वात लांब, सर्वात दूरवरती. बबलू कामकरच्या बॅटमधून चेंडू चाल टिप विकेट सीमा पार, षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 32 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तरी ते गमवली. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. अनिकेत रोडेवरती हल्ला प्रति हल्ला देखील आपण पाहिलं तरी ते केला आहे. विनय शेठ, उत्तमदादा गाडे पाटील स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव विरुद्ध स्वर्गीय सचिन बाप्पा सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजकुनगर खेड. फुल टॉस चेंडू तामिडोपला अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेखा, रनआउटची संधी आणि तिथे चुका होत आहेत. अनिकेत रोडे फेकी सुरेख होती सचिन गाडवेची. दत्ता पवार डेंजर एंडला होते परंतु फेकी करण्याचा प्रयत्न विकेट किपर एंडला होता आणि तिथे चुका होत आहेत. टॉप बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदानी टाकला होते. बबलू कामकर ज्याने या स्पर्धेत प्रभावित केले. 2 अर्धशतक आतापर्यंत टोकलीत. 3 मॅन ऑफ द मॅच, 1 प्लेअर ऑफ द डे चा किताब त्याने मिळवला आहे आणि तो इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. 9 चेंडू 16 धावा. फुल टॉस चेंडू होता, लोड फुल टॉस होता. टिप विकेटला येते. क्षेत्ररक्षक आहेत, अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 33 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 33 रन लॉस ऑफ 1 विकेट. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना आहे. 33 धावा बनवल्यात. या वेळचा चेंडू होता पॉइंटच्या टोकावरतून दत्ता पवारचा एक टिपिकल ब्रँडेड फटका. पॉइंट सीमारेषा पार. दत्ता पवार टी फॉर डेंजरस खेळतोय. 4 धावांसाठी हा हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 37 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद. 3 षटक देखील इथे आपण पाहिलं तर संपले. आता 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. कार्तिक नवले आपण पाहिलं तर त्यानं पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केला. तो इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक करतोय. अनिकेत रोडेची 2 षटकं आपण पाहिली. कार्तिक नवलेची 2 षटकं आपण पाहत आहे. प्रत्येक गोलंदाजाने इथे आपण पाहिलं तर एक जबरदस्त प्रयत्न आतापर्यंत या स्पर्धेत मात्र केला आहे. फलंदाजी, गोलंदाजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आंबेठाणच्या मैदानावरती क्रिकेटची पंढरी ही क्रिकेटसाठी एक नंदनवन मैदान जे सातत्याने राहिलेलं आहे.
37 धावा धावपल होत आहेत. एक कडी बाद. षटक क्रमांक 3 संपले. चौथं षटक सुरू होते. कार्तिक नवले तर बॅटिंग साठी बबलू कामकर. पहिला चेंडू होता, थर्डमॅनला अडवला. रनआउटची संधी फेकी केला ते तोपर्यंत एक टॉप बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर येते. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी आपण पाहतोय. 37 धावा धावपल होत आहेत. एक कडी बाद. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिले तर सुरू आहे. कार्तिक नवले आपण पाहिले तर गोलंदाजीचे मार्क होते आहेत. बबलू कामकर इथे बॅटिंग करतायत. अखूट टप्प्याचा चेंडू होता, टिप विकेटला, टिपला चेल, विकेट चोल पतन, फलंदाज इथे होते आउट. बबलू कामकरला परता लागते. धक्का क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं बॅटर इथे होते आउट, बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. फलंदाज सुमित पवार इथे आपण पाहिलं तर मैदानात दाखल होत आहेत. सुमितने देखील क्वार्टर फायनल मध्ये एक जबरदस्त बॅटिंग केली होती. त्रिमूर्ती स्पोर्ट फाउंडेशन आंबेटान मोकलच्या विरुद्ध त्याने जबरदस्त फाईट केली होती आणि तोच इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी उतरतोय. चौथ्या क्रमांकावरती सुमित पवार इथे आता बॅटिंग साठी होते. बबलू कामकर आउट होत आहेत. सुमित पवार, दत्ता पवार बंधूंची जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करेल टीम तळेगाव साठी आणि टीमच्या संख्या 2 गडी बाद. 37 धावा, 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. सुमित पवार, दत्ता पवार ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करते. सुमित पवारकडे अनुभव मोठा आहे. यावर्षी त्यांना मॅन ऑफ द सिरीजची एक 2 व्हीलर बाईक देखील मिळाली. मावळ तालुका टेनिस बॉल असोसिएशनचं क्रिकेट त्याने सातत्याने गाजवलेलं आहे. ही जोडी आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक इव्हेंट जोडी आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. दत्ता पवार, सुमित पवार. पहिला चेंडू होता, गती परिवर्तन केले. सुमित पवारचा मोठा फटका खेळण्याचा इरादा होता आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज बीट होतोय. विकेट किपर अडवतायत शुभ बंडलकर. तोपर्यंत एक टॉप बॉल, एक निर्धाव चेंडू इथे मात्र केलाय गोलंदाज कार्तिकनं. टेक्निकलचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलाय. तर अंपायर चेक करतायत. टीव्ही अंपायरची मदत आपण पाहिलं तर घेतली जाते. कशासाठी चेक केला ते दीपक सर? व्हाईट बॉल साठी चेक केला होते. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर यू घेते, DRS घेतला होते. सुमित पवार, दत्ता पवार ही जोडी आपण पाहिलं तर बॅटिंग करते. 37 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये. कराबाडी नगरीचे माजी आदर्श सरपंच, प्रतितेश उद्योजक, उद्योगपती जीवन शेठ मोहन करावी यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचे बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपये. याच नगरीचे सुपुत्र आणि प्रतितेश उद्योजक, उद्योगपती, प्रारंभ इंडस्ट्रीचे सर्व रवींद्र शेठ चव्हाण, विशाल शेठ मांडेकर यांच्या वतीनं 71,000 रुपयांचे बक्षीस आहे. आंबेटा नगरीचे माजी सरपंच सौभाग्यवती निर्मलाताई गणेश मांडेकर आणि ग्रामपंचायत सदस्य बोरदरा सौभाग्यवती रोहिणीताई सचिन शेठ पडवळ यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 41,000 रुपयांचे बक्षीस आहे. चतुर्थ क्रमांकाला कैलास भाऊ निकाडे, बांबोली नगरीचे सरपंच आणि प्रतितेश उद्योजक, क्रिकेट खेळाडू, नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, कुरकुंडी नगरीचे सरपंच कैलास शेठ भोगसे यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपयांचे बक्षीस आहे. हुतात्मा राजकोट प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक, खेड तालुक्याचे प्रतितेश उद्योजक आणि खेड तालुक्यातील राजकोट नगरीचे एक अष्टपैलू क्रिकेटर समीर सातकर पाटलांचे शुभागमन, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतायत. अतुल सर, चांगला चेंडू आहे, एक टॉटबॉल येते. आंबेटा नगरीचे प्रतितेश उद्योजक, हॉटेल राजमुद्राचे ओनर ज्यांनी आपल्या स्पर्धेला एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य केले, सन्मान्य मंगेश शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2 गडी बाद, 37 धावा. चौथं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. कार्तिक नवले 3 चेंडू टाकलेत, 2 डॉट बॉल, 1 विकेट त्याने इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत मिळवली. कमबॅक करतोय गोलंदाज कार्तिक. यावेळेचा चेंडूचा फटका केला. लंगोटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, टीप विकेटच्या क्षेत्ररक्षकाला अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आहे. कमालीची गोलंदाजी. कार्तिक नवले याचा आयकॉन आहे. रिप्रेझेंट करतोय या स्पर्धेत, प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. कार्तिकचं जितकं कौतुक कराल ना आज तितकं कमी आहे. गोलंदाजी कमाल, धमाल, बेमिसाल या खेळपट्टीवरती या मैदानात तो मात्र इथे साबित होतोय.
38 धावा धावफलक होत आहेत. समोर एक बस उभी आहे, त्या गाडी मालकांना विनंती आहे थोडं सहकार्य करा. त्या बसची काच चमकत आहे समोर खेळाडूंच्या डोळ्यावरती. 38 धावा धावफलक होत आहेत. दीपक सर आयोजकांना सांगितलेलं आहे, आयोजक तिथे कॉल करतायत. तोपर्यंत मॅच टू बी कंटिन्यू. पंचरत्न उद्योग समूहाचे सर्व शिवनगरीचे प्रतिष्ठित उद्योजक अजित शेठ शिवेकर उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 38 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिले ते गमावलेले आहेत. समोर एक बस आहे, आयोजकांना विनंती आपण ती बस थोडीशी बाजूला पार्किंग करायला सांगा, कारण का त्या गाडीची काच बरोबर फलंदाजांच्या डोळ्यावरती चमकत आहे. समीर शेठ सातकर पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. दीपक शेठ लोमटे हे देखील आपण पाहिले तर उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज शिंदेगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष कावराम अण्णा मिंडे यांना विनंती आहेत, आपले चिवाभावाचे सहकारी समीर शेठ सातकर पाटील आपली वाट पाहत आहेत. आपल्याला विनंती आपण संपर्क करा. समीर शेठ सातकर पाटील उपस्थित होत आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अडतीस धावा धावफलक होत आहेत. 2 गडी बाद. स्लोअर 1 चेंडू होता, टप्पा पाठीमागे आपटला. क्षेत्ररक्षक तैनात अनिकेत रोडे, टेकन व्हेरी गुड कॅच. कार्बन कमाल सेल एक सुंदर ब्रिलियंट कॉट. विकेट चल पतन. फलंदाज आयकॉन डी फॉर डेंजरस दत्ता पवार बॅक टू द पॅव्हिलियन. आउट बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 38 धावा धावफलक होत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावला. 4थं षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. बॅटिंग साठी न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपण पाहिले तर दाखल होते. शुभम काळोखे इथे आता बॅटिंग साठी मैदानात येतोय. संघाचा संघनायक टीमचा नेता शुभम काळोखे बॅटिंग साठी आपण पाहतोय. तळेगाव संघ 38 धावा बनवतोय. 3 विकेट इथे आतापर्यंत गमावला. षटक क्रमांक 4 आपण पाहिले तर सुरू आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहत आहे. सेमीफायनलचा दुसरा दगदगता थरार. आज प्रत्येक गावाच्या संघात 2 आयकॉन खेळाडू आहेत. तळेगाव संघातून दत्ता पवार, दिलीप वर्मा, चड्डू या 2 आयकॉन खेळाडूंना आपण इन ऍक्शन पाहतोय. तर राजकुनगर खेड संघातून याच खेड तालुक्यातील योगेश शिवेकर, कार्तिक नवले या 2 खेळाडूंना या संघात आपण याचा आयकॉन म्हणून मैदानात पाहतोय. एकोणचाळीस धावा धावफलक होत आहे. 3 विकेट आपण पाहिले तर इथे गमावल्या. 4 षटक देखील आपण पाहिले तर समाप्त होत आहेत आणि 5वं षटक देखील आपण पाहिले तर सुरू होते. 39 धावा धावफलक होत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावले आहेत आणि 5वं षटक देखील इथे आता सुरू होताना पाहायला मिळते. विनय शेठ, उत्तमदादा गाडे पाटील स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव हा संघ आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करतोय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करताना टीम आपण पाहतोय. स्वर्गीय सचिन शेठ पप्पा, सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजकुनगर खेड हा संघ आपण पाहिले तर इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. 39 धावा धावफलक होत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्या. 4थं षटक देखील आपण पाहिले तर संपले आणि षटक क्रमांक 5 ला होती सुरुवात. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज साहिल खैरे. इथे आपण पाहिले तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक देखील आपल्याला इथे मात्र करताना पाहायला मिळते. एकोणचाळीस धावा धावफलक होत आहे. 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. साहिल खैरे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक देखील इथे आपण पाहिले तर करण्यासाठी सज्ज होते. साहिलला आपण पाहतो गोलंदाजीची मार्क होती. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला, सामनावीराचा पुरस्कार पटकावला. एक जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू गुणवत्ता त्याने सिद्ध केली. साहिल खैरे उसळणारा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला मात्र पाठवले डीप लॉंग ऑन सीमा रेषा पार. शुभम काळुकेच्या बॅटमधून येते
टोले चंद्रप्रहार ट्रेडमार्क षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 45 धावा धोपेल कोत आहेत. 5वं षटक सुरू आहेत. देशमुखवाडीचे सरपंच रामदास शेठ भोईर उपस्थित होत आहेत. माझे आदर्श सरपंच साहेबांचे स्वागत आहे. आंबेठाण चषक 2025 मध्ये श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाणकरांचं एक भव्य दिव्य अगदी डोळे दिपावणार आयोजन नियोजन आपण पाहतोय. अंतिम दिवस सेमी फायनल क्रमांक 2 टप्पा पडतोय. विकेट किपरच्या अगदी जवळ अडवतायत. रनआउटची संधी एष्टा उडवलात. डायरेक्ट हिट होते. फिकी केला त्याने तोपर्यंत काही धावा येत आहेत. बॅकअप केला ते तोपर्यंत पळून पूर्ण केलं जातील का या 2 धावा. आणि तिथे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते टीव्ही अंपायर चेक करतायत. बॅटर रनआउट असेल की सेफ असेल ते मात्र चेक केला ते. 5वं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. या स्पर्धेत अनेक बक्षीस जात आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य देणारे रनआउट चेक केला तो. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळतात. बॅटर नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आहेत. लेग बायच्या रूपाने 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. सतत षटक क्रमांक 5 मैदानी सुरू असताना अशोक शेठ मांडेकर माजी सरपंच तथा खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य आपण पाहतोय. मिडॉप मधून चेंडू डीप लॉंग ऑफला अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. आंबेठाणचं भूषण सप्त हिंद केसरी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आंबेठाण नगरीचे माझे आदर्श सरपंच आदरणीय संतोष शेठ मांडेकर साहेब यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईकचं सौजन्य या स्पर्धेत आपण पाहतोय. 48 धावा धोपेल कोती 3 गडी बाद. टप्पा पडतोय. चेंडू खाली राहतोय. साहिल खैरे गोलंदाजीतून सातत्याने प्रभावित करतोय. इम्प्रेस करतोय. 4 चेंडू टाकलेत आणि खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धावा. एक षटकार आला त्यानंतर 2 धावा आल्या. एक सिंगल आली आणि पुन्हा एकदा एक टॉप बॉल देखील आपण पाहतोय. 48 धावा धोपेल कोती 3 गडी बाद. षटक क्रमांक 5. स्लोअर वन चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता. समोर खेळलाय. सरळ बॅटनं लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. सुमित पवार ऑन फायर. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आंबेठाण चषकाचा कणकणीत दणदणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 54 धावा धोपेल कोट आहे. 3 विकेट आपण पाहिले ते गमावले. 5वं षटक सुरू आहे. साहिल कैरे ते अल्ला प्रति अल्ला. साहिल टू सुमित. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळलाय. टिप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय सेल. टेकन व्हेरी गुड कॅच. कुणाल वाळू टिपतोय सेल आणि विकेट येते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर येतोय धक्का क्रमांक 4. चौथा बॅटर आउट बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. याला तरी काय बोललं की काय काय खायचं. हो मी आज थांबते हो काकाला येऊ. काय झालं काय
4 वेळा सांगितलं नाही जमणार खेळायला. 54 धावा धावपल कोट आहे. 4 विकेट आपण पाहिले तर इथे आपण पाहिले तर गमवल्यात. 5वं षटक देखील इथे आपण पाहिले तर संपला. ते शेवटचं आणि अंतिम षटक देखील इथे आपण पाहिले तर सुरू होतं आणि गोलंदाजच्या मार्क होती. गोलंदाज अंतिम ओव्हर करण्यासाठी आपण पाहतो सचिन गाडवे तो मात्र इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळते. 54 धावा धावपल कोट आहे. 4 विकेट इथे आपण पाहिले तर गमवल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक देखील आपण पाहतोय गोलंदाज सचिन गाडवे. टप्पा पडतो. उचलणारा चेंडू होता. विकेट किपर अडवतायत. पहिला टॉप बॉल पहिला निर्दय चेंडू देखील आपण पाहिले तर इथे कमबॅक केला. ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहतोय. शेवटच्या आणि अंतिम षटकात गोलंदाज सचिन गाडवे इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. काही मोठे फटके अपेक्षित आहे. शुभम काळोखे आणि सुदेश ही जोडी आपण पाहिले तर बॅटिंगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पायाने चेंडू अडवलाय. पायाच्या साह्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण कुणाल वाळुंजकडनं आपण पाहतोय. 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती बनवलं जात आहे. 56 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. अक्षय टोपे उपस्थित होत आहेत. युवा उद्योजक त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. 56 धावा धावपल कोते आहेत. 4 विकेट इथे आपण पाहिले तर गमवलाय. शेवटचा अंतिम षटक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टीप लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत. अनिकेत रोडे चुकी करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू उसळतो आणि चेंडू मात्र चाहतोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. ज्यासाठी टार्गेट ठेवला ते 36 चेंडू 63 धावा. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिले तर ठेवले. 36 चेंडू आणि 63 धावा इथे आपण पाहिले तर बनवायचे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. बॅटिंग करणारी टीम आपण सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. सेमी फायनल क्रमांक 2 आपण पाहिले तर इथे मैदान ती सुरू आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना तळेगाव संघ विनय शेठ उत्तमदादा घाडे पाटील स्पोर्ट फाउंडेशन तळेगावनं बनवलात 62 धावा आणि विजयासाठी टार्गेट देखील आपण पाहिले तर ठेवले. 36 चेंडू 63 धावा त्या देखील आपण पाहिले तर इथे बनवायच्यात. एकीकडे एक डाव देखील आपण पाहिले तर संपला. दुसऱ्या डावाला सुरुवात आणि पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मधून ऐकूया. दुसऱ्या डावासाठी आदरणीय नरेशजी ढोमे सर ज्यांना आपण काल आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकतोय. यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईन होतील नरेशजी ढोमे सर. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण
कठोर छाती दगडाची इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये पेटलेला आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना तळेगाव विरुद्ध स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजगुरुनगर या दोन कडव्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आंबेठाण चषक मध्ये ही लढत रंगते. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघांना विनंती 12th मॅन इथे पाठवा. मॅचला होईल सुरुवात. 63 धावा विजयाचं समीकरण असेल. स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या समोर. दोन्ही संघ गाववाईज विभागातून सेमीफायनल मध्ये दाखल झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये एक एक आयकॉन आहे. दोन आयकॉन आहेत. जिथे आपण तळेगाव संघाचा विचार केला तर दत्ता पवार आणि दिलीप वर्मा हे दोन तगडे आयकॉन या संघामध्ये आहेत. तर स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर राजगुरुनगर संघामध्ये कार्तिक नवले आणि योगेश शिवेकर या दोन खेड तालुक्यातीलच खेळाडूंना त्यांनी आयकॉन म्हणून पसंती दिलेली आहे. सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तळेगाव संघाकडून सुमित पवार, कार्तिक नवले, अनिकेत रोडे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. खेड तालुक्यातून कार्तिक नवलेनं गेल्या वर्षी खरं तर मी तो पहिल्यांदा बघितलं होतं कार्तिक नवलेला होतो इथे खेड तालुका प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर निश्चित संपूर्ण राज्यभर या खेळाडूने आपला नावाचा डंका वाजवलेला आहे. वाह वाह. अनिकेत रोडेचा पहिला फुल टॉस वरती लॉंग लेगला चढवलाय. एक दिमागदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. स्पर्धेसाठी ज्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे प्रारंभ इंडस्ट्रीजचे सर्वा सन्मान्य वैभवदादा चव्हाण यांची उपस्थिती. तर ऋतिक दादा गाडे उद्योजक स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. हा कडक शॉट आहे मात्र कॅच ड्रॉप आहे. वाईडिश मिड ऑफच्या डाव्या बगलेतून चेंडू उजव्या बगलेतून चेंडूला पाठवायचं होतं सीमारेषेकडे मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. गुड्डू आहे तिथे अर्थात सुदेश. क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय सुदेशनं पण कॅच ड्रॉप झालेला आहे. आणि आपण म्हणतो ना वेल ट्राय गुड ट्राय चांगला प्रयत्न आहे पण तिथे जर आपण गुड कॅच असं म्हटलं तर आणि त्यासाठी हा कॅच हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला विजयाच्या शक्यता निर्माण होतात. विजय मिळतो. त्यामुळे कॅच होणं कंप्लीट होणं महत्वाचं आहे. डाव्या एष्टीच्या वरून चेंडू जाईल. कार्तिकचा प्रयत्न होता चेंडूला स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न फसलाय. फलकावरती धावा तिथेच 5. पहिलं षटक सुरू विजयासाठी 63 धावांचं आव्हान आहे. 10.30च्या सरासरीने 6 षटकामध्ये बनवायच्या डावकुरे आताचा शैलीदार फलंदाज कार्तिक ऑन स्ट्राईक. स्क्वेअर लेगला फिरवलाय. वेगवान चेंडू वेगवान फटका. धावा मिळतील 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. दुसरा चौकार आहे सामन्यातला. षटकातला 9 धावा फलकावरती. सुरुवात चांगली. सरासरीच्या दिशेने आगेकूच वाटचाल. 10.5 धावा पाहिजे षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 फलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. अजून काही धावा मिळू शकतात. स्ट्राईक एंड वरती कार्तिक. याचा आयकॉन तो मैदानामध्ये खेळतोय. राजगुरुनगर स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये. वाह 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 देखना. अत्यंत सुंदर नयन मनोहर चौकार.
पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 4 धावांबरोबर षटकामध्ये धावा पुढे पोहोचताय 14. पहिलं षटक अजून सुरूच आहे. 13 धावा, माफ करा, 9 अधिक 4 13. 13 वरून पुढे धावफलक पोहोचेल. चांगला प्रयत्न आहे. मिड विकेटला खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव तिथे आरामात येऊ शकते. 14 धावा पहिल्या षटकामध्ये. 14 धावा, चांगली सुरुवात आहे. सरासरीच्या पुढे आलेले स्वर्गीय सरपंच सचिन पापा, सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन. या अगोदरचा सामना देखील एक चुरशीचा सामना होता. मोठं हाय रन चेस होता, मात्र त्याने तो यशस्वीरित्या पूर्ण केला. आणि त्यानंतर सेमीफायनल मध्ये मला वाटतंय ज्यांना त्यांनी हरवलं त्यांनाच आयकॉन घेऊन ते सेमीफायनल मध्ये आलेले आहेत. कार्तिक नवलेची टीम सेमीफायनल मध्ये राजगुरुनगर संघाकडून पराभूत झाली आणि कार्तिक नवलेला आयकॉन घेऊन जो मगाशी त्यांच्या विरोधात उभा होता तो आता त्यांच्या संघामधून सेमीफायनल मध्ये उभा राहिलेला आहे. सध्या क्रिकेट आणि राजकारण यांची असंच चालू आहे. राजकारणात सुद्धा कोण आदल्या दिवशी कोणत्या पक्षात आहे, दुसऱ्या दिवशी तो कुठल्या पक्षात असेल हे नाही सांगू शकत. क्रिकेटमध्ये देखील तेच बघायला मिळतंय. आणि मला वाटतंय 15-20 वर्षापूर्वीच असं म्हटलं होतं की क्रिकेट आणि राजकारण हे सगळ्यात जास्त बेभरवशाच आहे. 63 धावा बनवायच्या होत्या, बरोबर ना? तर 15 फलकावरती आलेले आहेत. अजून विजयासाठी 48 पाहिजेत. 29 चेंडू 48. क्रिकेट जेवढं बेभरवशाचं आहे, राजकारण तेवढंच बेभरवशाचं आहे. उंच फटका आहे. टायमिंग तेवढंच परफेक्ट नव्हतं, मात्र फाईन लेग अडवण्याचा प्रयत्न तो कमी पडतोय तिथे आणि मिळतील धावा 4. खणखणीत पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 19 धावा. आंबेठाण स्पोर्ट्स अत्यंत सुंदर आयोजन आहे. मला वाटतं 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा सामना यस होणार आहे की नाही, शक्यतो त्याची माहिती आयोजक आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र दुसराही लागोपाठचा चौकार अनिकेत रोडे. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. अनिकेत रोडे, त्याचं फटक्यांचं पुस्तक वेगळं आहे. ते जरूर ते अनुभवायला पाहिजे. त्याचा आनंद आपण घेऊ शकतो, पण ते कॉपी करायला जाऊ नका. ते त्याचं पुस्तक आहे आणि तो त्याचे फटके त्याच्या स्टाईलने खेळतो. अनिकेत रोडे. 23 धावा. जो फटके खेळतो त्याचं टॅलेंट आहे त्याच्या पाठीमागं आणि त्याची प्रचिती त्याने अनेक वेळा मैदानामध्ये दिलेली आहे. फलंदाजीतला सुपरमॅन आहे अनिकेत रोडे. धावफलकावरती 23. षटक क्रमांक 2 सुरू आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न आहे. फसलेला प्रयत्न. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. कमबॅक गोलंदाज दिलीप वर्माकडून. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दिलीप वर्माची ख्याती आपल्या सगळ्यांना आहे. आज ॲज अ आयकॉन तो तळेगाव संघामध्ये सहभागी आहे, फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये देखील. लेंथ बॉल थांबून ठेवलंय. 3 चेंडू मध्ये लागोपाठ 2 चौकार खेळले, पण दिलीप वर्माने त्याची स्ट्रेंथ पण दाखवलेली आहे की मी सुद्धा आहे, तू असेल तर मी पण आहे. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच परत एकदा बॅलन्स आहे. विजयासाठी 40 पाहिजे. 24 चेंडू 40. चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेसाठी अनेक लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस खराबवाडीचे प्रतिथयश उद्योजक आणि माजी सरपंच सन्मान्य जीवन शेठ मोहनराव खराबी, 1 लाख रुपयाचं बक्षीस आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी प्रारंभ इंडस्ट्रीजचे रवींद्र शेठ चव्हाण, त्याचबरोबर प्रारंभ इंडस्ट्रीजचे सन्मान्य विशाल शेठ मांडेकर
यांच्याकडून 71,000 रुपयाचं बक्षीस आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं प्रक्षेपण संपूर्ण जगभर यूट्यूबच्या माध्यमातून सुरू आहे. tenniscricket.in ही स्पर्धा कव्हर करतायत. पण ज्यांच्या माध्यमातून हे सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते सन्माननीय उद्योजक निलेश तथा जग्गूदादा मांडेकर, सुनील शेठ लांडगे उद्योजक कुलदीप शेठ पडवळ आणि उद्योजक तुषार शेठ मांडेकर यांची उपस्थिती देखील इथे लाभते. आम्ही श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. आपल्याला ही स्पर्धा घर बसल्या पाहायला उपलब्ध आहे. तुम्ही घरातल्या स्मार्ट टीव्ही वरती स्पर्धा बघू शकता, स्मार्टफोनवरती लॅपटॉपवरती स्पर्धा बघू शकता, कुठेही प्रवासात असला तरी स्पर्धा बघू शकता, कामात असला तरी स्पर्धा बघू शकता. आणि त्या माध्यमातून सन्मान्य जग्गूदादा मांडेकर तथा निलेशदादा मांडेकर, सुनील शेठ लांडगे, कुलदीप शेठ पडवळ आणि तुषार शेठ मांडेकर हे आपले सर्वांचे उद्योजक सहकारी आहेत. त्यांनी आपल्याला थेट प्रक्षेपणाचं सौजन्य दिले. तर षटक इथे वाईड साठी रेफरल कॉल आलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा फलकावरती 23 धावा आहेत आणि सुदेश गोलंदाजीसाठी आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 41,000 रुपयाचं माजी सरपंच सौभाग्यवती निर्मलाताई गणेश मांडेकर आणि बोरदरा नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती रोहिणीताई सचिन पडवळ या दोन भगिनींकडून आपल्याला 41,000 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. तर फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, चेंडू काउंट होईल, अर्थात तिथे धावा 0 मिळाल्यात, फलकावरती 23 धावा आहेत. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपयाचं सन्मान्य उद्योजक कैलास शेठ निखाडे आणि कैलास शेठ भोगसे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आपलं मनपूर्वक स्वागत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि ज्यांनी सातत्याने खेड तालुक्यामध्ये क्रिकेटची ज्योत तेवत ठेवलेली आहे. कुठे क्रिकेट थोडंसं कमी झालं होतं, बंद पडायला लागलं होतं, अशा परिस्थितीमध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य समीर भाऊ तथा पिंटू भाऊ सातकर पाटील इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. चांगला फटका, स्क्वेअर लेगला चेंडू आहे, 1 धाव प्राप्त होणार आहे आणि एका धावेबरोबर फलकावरती 24 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 24. पहिल्या षटकामध्ये जो झंझावात होता किंवा पहिल्या 8 चेंडूमध्ये आपण म्हणू शकतो, पण तिथून पुढेचे जे 6 चेंडू आहेत तिथे गोलंदाजांचं वर्चस्व आहे. दिलीप वर्मानं शेवटचे टाकलेले 4 चेंडू, त्याच्यानंतर या षटकातले 2 चेंडू, धावा बनवणं थोडंसं जिकिरीचं झालंय, थोडंसं कठीण झालंय. मात्र अनिकेत रोडे पाहायचंय पुन्हा एकदा आपल्या भात्यातून असं कोणतं अश्र बाहेर काढतोय आणि धावा पुन्हा एकदा स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर संघाच्या बाजूने येत आहेत. गोलंदाज सुदेश, वाह, स्लोअर 1 चेंडू, थोडीशी फिरकी होती, टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला, क्रॉसने बॅट खेळायचा प्रयत्न फसला. 24 धावा थांबलेला स्कोअर आहे. शेवटचे 7 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव प्राप्त झालेली आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. ओ, फुल टॉस होता, खराब होता, पुढे सरसावत भिरकावून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. थेट प्रेक्षकांमध्ये 6 धावा निकेत रोडेला. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. ताबडतोड षटकार. खर तर चुका टाळणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी, 6 चेंडू एकाच कंट्रोलमध्ये टाकणं महत्वाचं आहे. एखादा चेंडू फसला तरी त्याचा परिणाम आपण बघतो. कधी कधी गोलंदाज प्रयोग करायला जातात, एक्सपेरिमेंट करतात आणि त्याचा परिणाम मग असा खराब चेंडू मिळतो आणि त्याचा फटका बसतो संघाला. ज्या पद्धतीने धावा अडवल्या होत्या तर इथून पुढे धावा अधिक वेगाने येणं अपेक्षित होतं. पुढे सरसावा तिथे फसलेला प्रयत्न आहे आणि हो, कोणी घ्यायचंय हा प्रश्न आहे. मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक खाली आला, हातामध्ये अलगद टिपलाय आणि अनिकेत रोडेला परतावं लागेल. धक्का मोठा आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी.
होता खरं तर. सुदेशनं माघार घेतली. बबलू खामकरला वाटलं होतं की सुदेश घेईल, तोही थोडासा बेसावध होता, पण शेवटच्या अर्ध्या सेकंदामध्ये त्याला लक्षात आलं की अरे बबलू हा सोडतोय कॅच. सुदेश बबलूनं हात टाकला अखेर आणि चेंडू हातामध्ये चिटकून बसला. फलकावरती धावा आता असणार आहेत. सन्माननीय कुमारजी गाडे, सन्माननीय रोहित अप्पा बोरकर या अतिथींची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. स्पर्धेच्या आयोजनामध्ये कुलदीपजी पडवळ, शरददादा मांडेकर, संतोषजी दवणे, विशालजी मांडेकर, दीपकजी मांडेकर, गणेश भाऊ चव्हाण, रुपेशदादा मांडेकर, संतोष भाऊ काकरे, बंटी शेठ मांडेकर, निखिलदादा मांडेकर, गणेश भाऊ घाटे, चेतनजी पडवळ, विनायकजी भालेराव, दीपकदादा बोराडे, मयांक मायकल मांडेकर, गुरुदेवजी घाटे, रविभाऊ मांडेकर, विनायक शेठ चव्हाण, संदेशजी मोहिते, शशीभाऊ मांडेकर, निखिल शेठ घाटे, अनुरागजी मांडेकर, राकेशजी मोहिते या सर्वांचं योगदान आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो मी सर्व आयोजकांना. 30 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे आणि पहिला फलंदाज अनिकेत रोडे परतलेला आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल योगेश शिवेकर, आयकॉन. दोन्ही आयकॉन आता मैदानामध्ये आहेत, एक कार्तिक नवले आणि योगेश शिवेकर. खेड तालुक्यातीलच दोन्ही खेळाडू आहेत. एकाच गावासाठी खेळणारे दोन्ही आयकॉन. वॉट अ बॉल. स्लोवर वन, गती कमी केली होती मात्र जबरदस्त लेग ब्रेक. वळण मोठं घेतलं चेंडूनं. खंडाळा घाटाचं सुद्धा वळण तुम्हाला सरळ वाटेल एवढा वळणदार चेंडू तळेगावच्या खेळाडूने टाकलाय, अर्थात सुदेशनं. निर्धाव चेंडू. षटक 3 संपलेले. 30 धावा फलकावरती. 18 चेंडू मध्ये हव्यात 33. चांगली मॅच होणार आहे. मॅच अजून बॅलन्स आहे. 9 खेळाडू बाद व्हायचे बाकी आहेत. ही जमेची बाजू असेल, इथे ऍडव्हान्टेज मिळू शकतं ते स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशनला. तर 30 धावा आहेत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत विजयासाठी पुढच्या अर्ध्या षटकांमध्ये. तर हे ऍडव्हान्टेज आहे तळेगाव संघाला. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होणार आहे. दिलीप वर्मा मागच्या षटकामध्ये प्रभावी ठरला होता. दिलीप वर्मा विशेषतः शेवटच्या 3 चेंडूमध्ये त्याने अक्षरशः अनिकेत रोडेला थांबून ठेवलं होतं, जो जखडून टाकलं होतं, बांधून टाकलं होतं. तर इथे दिलीप वर्मा आता फलंदाज. कार्तिक नवले त्याच्या समोर असेल, योगेश शिवेकर त्याच्या समोर असेल. दोघे आयकॉन आहे. तसं दोघेही तालुक्यातलेच खेळाडू आहेत, परंतु आयकॉन म्हणून खेळणं वेगळं आहे आणि आपल्या गावच्या संघासाठी खेळणं वेगळं आहे. आयकॉन म्हटल्यानंतर टीमच्या जबाबदारीचा एक वेगळा दबाव असतो. कार्तिक नवले हा मोठा खेळाडू आहे, अशा प्रकारचे दबाव तो बिलकुलही घेणार नाही. डाव्या हाताचा फलंदाज कार्तिक नवले दिलीप वर्माच्या समोर आहे. 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. इथे उजव्याच्या बाहेर आहे चेंडू आणि कमालीची गोलंदाजी. लेंथ मध्ये येऊ दिला नाही चेंडू. शरीराच्या कक्षेपेक्षा लांब टाकायचा प्रयत्न दिलीप वर्माचा. टिपिकल T20 स्टाईल बॉलिंग आपण म्हणतो. दत्ता पवार एस्टनच्या पाठीमागे त्याचं लक्ष बारीक आहे सगळ्या फील्ड सेटिंगवर. ओ हो ब्लॉक होल. यॉर्कर चेंडू आणि कार्तिक नवलेचा त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला चेंडू बाहेर टाकला, दुसरा चेंडू हात घुसवला, मधला स्टंप वाकवलाय. मोठा धक्का. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. मोठे गायक मोठ्या स्टेजवरची मैफिल गाजवतात. हा दिलीप वर्मा मोठा गायक आहे. मोठी स्टेज, मोठा स्टेज असेल तर ते गाजवतातच. आज दिलीप वर्माने परत एकदा कमालीची गोलंदाजी केलेली आहे. कार्तिक नवले आयकॉनला बाद करण्यात यश मिळाले आणि नवीन फलंदाज साहिल खैरे फलंदाज असेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
15 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारली होती नॉकआउट मध्ये आणि सेमीफायनल मध्ये आज परत एकदा त्याला त्याच भूमिकेत यावं लागेल. समोर दिलीप वर्मा आहे, राजगुरुनगरचा साहिल खैरे दिलीप वर्माचा सामना करणार आहे. अष्टपैलू दिलीप क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल त्याला हवाय. एक गोष्ट असते की कधी पण कॅप्टन्स गोलंदाजाच्या बाजूने असणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजाला हवं ते क्षेत्ररक्षण जर कुठला कॅप्टन देत असेल तर मग त्याचा नेतृत्व देखील तिथे लक्षात येतं. मी बघितलंय अनेक संघनायक काय करतात की गोलंदाजाला सांगतात की तुला पाहिजे तिथे फिल्डिंग लाव. मी काय फिल्डिंग लावत नाही, मी फिल्डिंग हो धाबाची संधी असू शकते तिथे आणि योगेश शिवेकर दुसरा आयकॉन पाठोपाठ बाद. दोन्ही आयकॉन संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. नाही. दोन पाठोपाठच्या चेंडूवरती दोन मोठे धक्के, दोन मोठे हादरे बसले आहेत. आपण बघा दोन आयकॉन बाद झालेले आहेत. हादरा मोठा आहे हा आणि या धक्क्यातून सावरतायत कसे स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशन. भूकंप म्हणतो ना आपण, मोठा रिश्टर स्केलचा भूकंप आहे. जर 8 रिश्टर स्केल पेक्षा मोठा धक्का बसला असेल तर तिथे मोठी हानी होते. इथे हा मोठा धक्का आहे राजगुरुनगर संघाला. साहिल यस फटका फसलेला आहे. आयकॉन दिलीप वर्मा इथे चमत्कार घडवतोय. तिसरा फलंदाज त्याने मागे पाठवलाय. साहिल खैरे देखील बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. मात्र आघाडी आणि पिछाडी क्रिकेटमध्ये फार महत्वाची नसते. कुठली आघाडी कधी हो 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 काय शॉट आहे. वाह वाह. इथे फटका सीमारेषेच्या बाहेर आहे. अजित सातकार सातत्यानं सलामीला खेळणारा खेळाडू आता आलाय 6व्या क्रमांकावर. त्याची जागा बदलली परंतु अवतार तोच आहे, अप्रोच तोच आहे. षटकारानं सुरुवात केली अजित सातकरनं. सकाळच्या सामन्यामध्ये शून्यावरती परतला होता, मात्र इथे षटकारानं केली सुरुवात. दिलीप वर्मा फुलटॉस होता, जागा बनवू शकला नाही इथे आणि थ्रो थोडासा खराब आहे. अधिकची धाव प्राप्त होऊ शकते. 2 धावा अजित सातकरनं अखेर शेवटच्या 2 षटकांमध्ये 8 धावा घेत इथे सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवलेला आहे. फलकावरती 38 धावा आहे 4 गड्याच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 25 धावांची गरज.
12 चेंडू 25. चांगला सुरू असलेला डाव अचानक कोसळलेला आहे. माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी येत असतात की सुरळीत सुरू असताना तर निश्चित काही अडचणी येतात. कधी कधी अडचणी पाठ सोडत नाही, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सुखाचे आनंदाचे दिवस सुरू होतात. हा सुख आणि दुःखाचा पाठ शिवणीचा खेळ सातत्यानं आपल्या जीवनामध्ये सुरू. क्रिकेट देखील तसंच आहे. क्रिकेटमध्ये देखील चांगली परिस्थिती असते, ती खराब व्हायला वेळ लागत नाही. खराब परिस्थिती असेल तर ती चांगली व्हायला वेळ लागत नाही. तर या गोष्टी चालू असतात. माघार पुढाकार क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण बघत असतो. आज बघायचं इथे थोडासा पिछाडीवरती आहे जरूर, इथे विकेट पडलेले आहेत. मात्र कधी स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर पुढे येऊ शकतात. तळेगाव संघ आता मजबूत स्थितीमध्ये आहे, तर ते पुन्हा एकदा बॅकफूटवरती जाऊ शकतात. हे क्रिकेट आहे, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. ओहो, उंच फटका आहे, इलेव्हेशन जास्त आहे आणि लांबी कमी आहे. कॅच ड्रॉप होतोय. झेल सुटलेला आहे. एक धाव इथे प्राप्त होईल. कुणालला जीवदान मिळतंय. 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. धाव घेण्याची शक्यता इथे नाहीये. स्ट्राइक एंड वरती अजित सातकर. 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. सन्मान्य दीपक लगड साहेबांचं आगमन झालेलं आहे. डायनामिक इंडस्ट्रीजचे दीपक लगड साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय कोल्हे साहेब, आदरणीय अंकुश साहेब, आदरणीय जयेश साहेब, या सर्व अधिकारी मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र धावा मिळतील 6. अजित सातकरला मिळतोय षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक. अजित सातकर हा लढवय्या खेळाडू आहे, जिगरी खेळाडू आहे. चिकाटी असते त्याच्यामध्ये, चिवट खेळतो तो. फटका जरूर चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक समोर होता. फटका इतका जोरदार होता की क्षेत्ररक्षकाला तिथे अडवणं कठीण गेलं. दोन्ही बाजूनं प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यात येते. छातीचा कोट करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अजित सातकर सातत्याने चेंडू भिरकावून देतोय. सीमारेषेच्या बाहेर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. स्लोवर 1 आणि इथे पुन्हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रिव्हर्स अटेम्प्ट, धावा मिळतील 6. उलटा शॉट, पुलटा शॉट, षटकार. 2 षटकाराबरोबर पुन्हा एकदा स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशनला आणले आघाडीवर. धाव फलकावरती 51 धावा, 8 चेंडू 12 धावा. समीकरण कुठे आलेलं आहे? तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येतास जमविशी तू आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळना डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. जगदीश खेबुडकरांची रचना आहे. सुनील गावस्करांनी गायलेले हे गाणे. आज मजा येते. ओ अजित सातकर, स्लोवर 1, थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि फसवलं त्याला, चकवलं त्याला. निर्धाव चेंडू फलकावरती 51. 4 गडी बाद, 7 चेंडू 12 असं समीकरण आता समोर आहे.
7 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. अजित सातकर उभा राहिलाय, तो आला, त्यानं पाहिलं आणि मग आपण त्याला पाहत होतो. फटक्याचं चांदण शिंपीत गेला, आपण त्यामध्ये न्हावून गेलो. फलंदाजीतला तो रोल्स रॉईस आहे अजित सातकर. धाव घेण्याचा प्रयत्न, इथे धावा मिळतील, 2 धावा मिळत आहेत. 10 धावांची गरज आहे. 5 षटकांचा खेळ संपला. फलकावरती धावा 53. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 10 धावा. ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. थोडासा नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला स्कोअर व्यवस्थित बघायला मिळत नसेल. पण 6 चेंडू 10 अशी सद्यस्थिती मॅच आहे. तर लवकरच आम्ही ती गोष्ट आपल्या समोर दुरुस्त करून आणूया. काय मॅच आहे, अत्यंत रोमहर्षक सामना. तळेगाव विरुद्ध राजगुरुनगर. मावळ तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे आणि दुसरा खेड तालुक्यातील तगडा ताकदवान संघ आहे. दोन्ही संघांना जेरी सांडणं म्हणजे 27चा पाडा पाठ करणं इतपत अवघड आहे. आणि आज हे शर्थीचे प्रयत्न दोन्ही संघ इथे करतायत. कुणाल वाळुंज, अजित सातकर ही जोडी मैदानामध्ये. 4 फलंदाज परतले. 53 धावा फलकावरती. 6 चेंडू 10 या नाजूक अवस्थेमध्ये मॅच. शेवटचं षटक गोलंदाज बबलू खामकर. यावेळेस लेग स्पिन टाकला होता, थोडस स्पीड कमी केलं होतं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, वेगवान थ्रो. दत्ता पवार पुढे हातातून निसटलाय चेंडू. धावा मिळतील 2. 8 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेत एकमात्र खेळाडू आहे ज्यानं 2 अर्धशतकं ठोकलेली आहेत, बबलू खामकर. स्पर्धेतला एकमात्र खेळाडू ज्याचं सगळ्यात फास्टेस्ट हाफ सेंचुरी आहे, बबलू खामकर. स्पर्धेतला एक खेळाडू आहे ज्यानं एका इनिंग मध्ये सर्वाधिक धावा फटकावल्यात, 71, बबलू खामकर. रेकॉर्ड त्याच्या नावावरती आता गोलंदाजीला तो आलेला आहे, बबलू. ओ, फटका खराब आहे. क्षेत्ररक्षक तिथे आणि कुणाल वाळुंजला परतावं लागेल. बबलू खामकर पुन्हा एकदा संघासाठी धावून येतोय. महत्वाचा विकेट. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 2 बाईक पटकावणारा खेळाडू आहे बबलू खामकर. संघाच्या मदतीला परत एकदा आलाय, दिमतीला परत एकदा आलेला आहे. कुणाल वाळुंज बाद झाल्यानंतर मैदानामध्ये महेश वाळुंज दाखल होणार आहे. अजूनही मोठी बॅटिंग स्ट्रेंथ आहे, मात्र 4 चेंडू 8 धावा. सामन्याचं समीकरण स्ट्राईक एंडला खेळणार आहे महेश, नॉन स्ट्राईक एंडला अजित सातकर. नेत्रदीपक, दिल खेचक, मनोहारी सामना, चित्त थरारक, रंगतदार मॅच आपल्या समोर. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणचं एक आंबेठाण चषक. 4 चेंडू 8 या स्थितीमध्ये मॅच आहे. नवीन फलंदाज समोर बबलू खामकर, अनुभवी. कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है, लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है. एक असं पिकलेलं फळ आहे जे सातत्यानं आपल्या गोड कामगिरीनं टीमला विजयाची चव चाखायला लावतंय. बबलू खामकर. 2 धावा इथे मिळतील. शांत डोक्यानं, थंड डोक्यानं महेशनं चेंडू काढून दिलेला आहे. तो थर्ड मॅनच्या अगदी उजव्या बगलेतून डीप थर्ड मॅनला. धावे 2 मिळतील फलकावरती. 57. 3 चेंडू 6 या स्थितीमध्ये सामना टाय झाला तर सुपर ओव्हर.
काल सामना टाय झाला होता, तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला, नो बॉल आला. यस, काय चमत्कार असेल क्रिकेटमध्ये, आणि चमत्कार आहेत म्हणून नमस्कार आहे. अनिश्चिततेचा खेळ, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितता. ओ ये क्या किया बबलू तूने. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वाईड. इथे या चुका परवडणाऱ्या नाहीत, या मोठ्या ठरू शकतात. सूक्ष्मदर्शकाखाली छोटा जंतू सुद्धा मोठा दिसतो, तसं या कंडिशनला या चुका सुद्धा मोठ्या होतील. 58 गडी बाद, 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5. महेश वाळून स्ट्राईक एंडवर. अजित सातकर त्याला काहीतरी इशारे करतोय तिकडून. यस, इकडे येईल, तिकडे येईल, असा येईल, तसा येईल. आणि हे इशारे अत्यंत महत्वाचे असतात, कारण त्या अनुभवाचा, त्याच्या पाठीमागे अनुभव असतो. बबलू खामकर. ओ व्हॉट अ बॉल. ओ काय घडलंय तिथे, तिथे काय घडलंय. आणि फलंदाज कोणत्या बाजूला बाद आहे हे बघायचंय. तो जर स्ट्रायकर एंड कडे बाद असेल तर कोण बाद आहे हेही महत्वाचं आहे. नॉन स्ट्रायकर एंडला तर बाद आहेच तो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवलेला आहे. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आपल्याला समजेल की काय घडलंय तिथे. अजित सातकर वाईडची मागणी करतायत पंचांकडे, मात्र पंचांनी ती मागणी फेटाळून लावलेली आहे. मला वाटतं रेफरल देखील त्यांचा संपलेला आहे का. रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. धावबाद दोन्ही बाजूला, एका बाजूला धावबाद आहे, मात्र स्ट्रायकर एंड कडे धावबाद कोण आहे किंवा आहे की नाही याचं उत्तर पंचांना शोधायचंय. काही विचित्र कंडिशन्स अशा अनेक वेळा समोर येत असतात. अजित सातकर क्रीज मध्ये पोहोचायचा प्रयत्न करत होता, त्यावेळेस क्रीज सोडलं होतं का हे बघणं जास्त महत्वाचं असेल. दोघांपैकी एक खेळाडू जरी क्रीज मध्ये असेल तरी स्ट्रायकर एंडला कोणी बाद नसेल. दोघांपैकी एक जरी क्रीज मध्ये असेल तरी कोणी बाद नसेल, पण मग नॉन स्ट्रायकर एंडला बाद असेल. फेअर डिलिव्हरी, चेंडू स्ट्रायकर एंडला आउट आहे. आता कोण आउट आहे ते सांगा. महेश वाळुंज आउट आहे, तर नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला खेळणार आहे. अजित सातकर नॉन स्ट्राईक एंडला असेल, नाबाद असेल, आणि स्ट्रायकर एंडला अश्विन भाऊ बंडलकर आता स्ट्राईक एंडला खेळणार आहे. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात, कॉम्प्लिकेटेड डिसिजन असतात काही. तर फलकावरती धावा 58, विजयाचं समीकरण 2 चेंडू 5 धावा. काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे, उत्कंठाशी गेला पोहोचवणारा सामना आहे. रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा, रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार चेंडा मिरवणारा आखाडा. आंबे ठाण चषक 2026 2025-26 2 वर्ष चाललेली स्पर्धा. गेल्या वर्षी सुरू झाली, या वर्षी संपणार आहे. अश्विन भाऊ बंडलकर, अनुभव मोठा आहे, अशा कंडिशन मध्ये अनेक वेळा विजय खेचून आणलेला आहे. बबलू खामकर, ओ खराब चेंडू, आणि कव्हर्सला चांगला फटका, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय घडतंय तिथे. यस यस यस, 2 धावा पूर्ण होतील. चांगला फटका, 1 चेंडू 3 धावा. वाह, दिल थाम के बैठी है, दिल धड़कने लगे है. एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टर त्याला पथ्य सांगेल,
तू वांग खाऊ नको, तू बटाटा खाऊ नको, तू तेलकट खाऊ नको, तू मीठ जास्त खाऊ नको. अजून एक पथ्य सांगेल, ही मॅच पण बघू नको, धोकादायक आहे. समोर फलंदाज अश्विन कुमार बंडलकर, सरपंच स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशन की तळेगाव, बबलू खामकर की अश्विन भाऊ. मैच हिंदोळ्यांवरती हेलकावे खाते. अत्यंत रोमहर्षक सामना. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते, पंखों में कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे कौन उड़ान घेणार है? परिंदों को अगर पंख मिलते हैं ना तो तैयार होते हैं लंबी उड़ान के लिए. शेवटचा चेंडू 3 धावा. सामना आवडला असेल तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. 3 धावांची गरज आहे. अश्विन भाऊ बंडलकर स्ट्राइक एंड वरती, बबलू खामकर गोलंदाज. या चेंडू वेगळा तर केलेला आहे. 1 धाव तर प्राप्त होणार आहे. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील. तिसऱ्या धावेसाठी काय घडतंय? नो नो नो, इथे 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 फलंदाज होईल बाद. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर मध्ये मॅच टाय झालेला सामना आणि आता लागेल 1 ओव्हर इलिमिनेटर मध्ये या सामन्याचा निकाल.